त्याच्या गाड्या आज खाली झाल्या आणि महाराष्ट्र राज्य कृषी विभागाने एक परिपत्रक काढलंय की यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि पोषण अभियान याच्या अंतर्गत शेतकरी बांधवांना अनुदानित गहू बियाणं आणि अनुदानित हरभरा बियाण्याची वाटप करण्यात यावी। यामध्ये गहू जो बियाणं आहे या गहू बियाण्यामध्ये फुले समाधान ह्या वाहनाला अनुदान देण्यात आलेलं आहे। तर ही जी बॅग आहे ही 20 किलोची बॅग आहे। ह्या 20 किलोच्या बॅगसाठी आपली जी विक्री आहे बाजारातील ही सरासरी 1100 ते 1200 रुपये आहे, परंतु अनुदानावरती ही बॅग बाळासाहेब आपल्याला शेतकरी बांधवांना 700 रुपयामध्ये उपलब्ध करून द्यायची आहे। मग ह्या अभियानाच्या अंतर्गत निकष काय आहे? प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास प्रथम प्राधान्य आपल्याला द्यायचं आहे आणि कागदपत्र घ्यायचे आहे, आधार कार्ड, ॲग्री टॅग नंबर, त्याच्यानंतर 712 आणि मोबाईल नंबर आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचा आहे। ही 4 कागदपत्र घेतल्यानंतर कमीत कमी 20 किलो आणि जास्तीत जास्त 100 किलो बियाणं म्हणजे आपल्याला त्या शेतकरी बांधवांना अनुदानावरती उपलब्ध करून देता येणार आहे। परंतु याचा लक्ष्यांक आपल्या तालुक्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाने निर्धारित केलेला आहे। त्या लक्ष्यांकापर्यंतच बियाणं आपल्याला शेतकरी बांधवांना अनुदानावरती द्यायचं। तो एकदा लक्ष्यांक संपला की उर्वरित जे बियाणं आहे ते बाजारात जे विक्रीचे रेट आहे 1100 ते 1200 रुपयाच्या दरम्यान किंवा 1100 रुपयाची ह्या विक्री रेटनी तो उपलब्ध करायचा। आणि होय, ही योजना फक्त आणि फक्त फुले समाधान ह्या वाहनावरतीच मर्यादित आहे।